नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता क्रिएटिव्ह चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. मी शिवते बेबी लेगिन्स म्हणायला काय हरकत नाही. तर याचं मी माप काढून घेतलं. आता ही बाजूला काढून ठेवून देते. 1 मीटर कपडा आहे हा. हे 2 सेपरेट भाग आहेत. त्याचे मी इथून शिलाई करून घेते वरच्या भागापर्यंत. सरळ शिलाई करून घेते. आणि 3 इंच बघा, 3 इंच कपडा ह्या भागावर मी शिलाई मारणार नाही. हा आपल्याला नाडीसाठी असा किंवा जे आपण इलॅस्टिक टाकू ना त्यासाठी मी हा ठेवला आहे. हा बाजूला करून घेते आणि दुसऱ्या भागावर पण तीच प्रोसेस करून घेते. दुसऱ्या बाजूने पण मी 3 इंच जागा सोडली आणि शिलाई मारून घेतली. आता मी इकडे वरच्या भागाला थोडी 1/2 इंच पट्टी दुमडून मग नाडी घालण्यासाठी नाडी किंवा रबर त्याच्यासाठी मी 3 इंच जागा सोडली आणि तिथे पट्टी छोटीशी मारून घेते. आणि पुन्हा इलॅस्टिक लागलं पाहिजे एवढे मोठी, म्हणजे साधारण 2 इंचाचं 1 ते 1.5 इंचाचं इलॅस्टिक असतं. तेवढं बसेल एवढं एक पट्टी करून घेते शिलाई मारून. पूर्ण शिलाई करून घेते. हे शिवून घेतले मी. याच्यात नाडी नाही, आपलं इलॅस्टिक घालणार आहे. आणि आता हे शिवून घेते. त्या दोन्ही साईडने शिलाई मारून घेते मी हे पायांना. आता मी इथे शिलाई मारण्यासाठी, म्हणजेच आपले पायाचं खालचा बॉटम असतो त्याला असं होल्ड मारण्यासाठी मी 2.5 इंच भाग सोडून देतो. एवढा म्हणजे अर्धा इंच आपला दुडून घेण्यासाठी आणि 2 इंच असंही घडी पडेल बॉटमसाठी.
तर मी इथे पूर्ण शिलाई मारून घेतली आहे पायांना. घडी खोलून घेते अशी आणि आता शिलाई करून घेते. तर मी खालचे पट्टी आहे, पायाकडचा भाग आहे, त्याला डबल हे मारून घेते, फोल्ड करून. खाली बॉटमला शिलाई मारून घेतली. आता इकडे अशी शिलाई मारून घेतली. मित्रमैत्रिणींनो, हे मी कापड घेऊन फक्त याच्यावर चड्डी ठेवून मी चड्डीचे मापाने ही शिलाई करून घेते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक द्यायला विसरू नका. माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी इकडून पुन्हा शिलाई करून घेते. अर्ध्या इंचावर शिलाई टाकून घेते. जे चड्डीचं माप घेतलं त्याच्यापेक्षा मी 1 ते 2 इंच जास्तच ठेवून चड्डीच्या मापावरच कापून घेतली. आता दुसऱ्या बाजूने पुन्हा शिलाई करून घेते. आता याला इलॅस्टिक घातलं की चड्डी तयार. चड्डी म्हणजेच याला जे लांब पॅन्ट आहे त्याला काय बोलतात. तर आता इथे मी इलॅस्टिक घालून ठेवलं आहे. हे इलॅस्टिकला आता पिन काढून डबल शिलाई मारून घेते. इलॅस्टिक घालण्यासाठीच मी ही जागा ठेवलेली मोकळी. आणि हे बघा, ही 2 शिलाई थोडीशी सोडून दिलेली. आता हे इलॅस्टिक असं मी जोडून घेणार आहे. मशीनची शिलाई मारते. इलॅस्टिकला मी शिलाई मारून घेतली आहे. शिलाई डबल करून घ्यायची. आता याला इलॅस्टिक घातलं की चड्डी तयार. चड्डी म्हणजेच याला जे लांब पॅन्ट आहे त्याला काय बोलतात. तर आता इथे मी इलॅस्टिक घालून ठेवलं आहे. हे इलॅस्टिकला आता पिन काढून डबल शिलाई मारून घेते. इलॅस्टिक घालण्यासाठीच मी ही जागा ठेवलेली मोकळी. आणि हे बघा, ही 2 शिलाई थोडीशी सोडून दिलेली. आता हे इलॅस्टिक असं मी
जोडून घेणार आहे, मशीनची शिलाई मारते. इलास्टिकला मी शिलाई मारून घेतली आहे. शिलाई डबल करून घ्यायची. संपूर्ण चड्डी म्हणजेच प्लाझो तयार. इकडे डबल शिलाई करून घेतली मी. थोडासा इकडे रबर बँड घालून घेतला. तर पलटी करून दाखवते. माझा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मागच्या व्हिडिओमध्ये मी टॉपची कटिंग दाखवलेली, पण शिवताना दाखवलं नाही. तर शिवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. ते मी आता कशी शिवलं ते तुम्हाला दाखवते. टॉप छानपैकी कापून घेतलं. आता त्याच्यानंतर मी जो पहिला टॉपचा वरचा भाग आहे ना त्याला मध्ये 10 इंच एवढी शिलाई मारून घेतली. आणि त्याच्यानंतर मागचा गळा कापून घेतला. मागचा कापून घेतल्यानंतर त्याच्यानंतर ही आतल्या साईडने गळापट्टी लावून घेतली. आणि त्याच्यानंतर वरती टॉप टिच करून घेतली. नंतर हे हात लावून घेतले. दोन्ही साईडला. आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडला अशी शिलाई करून घेतली. आणि खालच्या साईडला सर्व दुमडून घेतलं. आणि इथे जे आहे हे गळ्यामध्ये मी कमी जास्त करण्यासाठी पुढच्या बाजूने दाखवते. तर माझी जी नात आहे ना तिने घातलेला पण तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ नक्की पहा. आणि त्याच्यासोबत याला पॅन्ट शिवले, याला लेगिन्स बोलतात. तर हे थोडं अशी सैलसर शिवून घेतली आहे. याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर जर आवडला तर तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.